तर मित्रांनो, तुम्हाला मी म्हणलं होतं ना की या आळूच्या वड्या म्हणजे आळूचे पानं आपण काढलेले आहेत, त्याची रेसिपी तुम्हाला नक्की सांगणार. तर आई आमची करायला लागली बघा त्याची रेसिपी, म्हणजे ते आळूच्या वड्या करून दाखवणार आहे. ती कशी करते आपण बघूया. आहे ह्यात काय काय मिसळले मला सांग, काय काय त्यात आहे? त्यात टाकला लसूण, कोथिंबीर, कोथिंबीर, अजून जिरं. जिरं. जिरं म्हणजे बारीक कुठून टाकले ना जिरं? अजून जिरं कुटून टाकल्याचं बारीक. हां, अजून मॅगी मसाला. अच्छा, मित्रांनो थोडासा नॉर्मल मॅगी मसाला टाकायचा, त्यानं मस्त चव येते बरं का. हां, अजून काय? हिरवी मिरची. हिरव्या मिरच्याची पेस्ट करून टाकली, म्हणजे असं बारीक मिरच्या कुठून घेतल्या होत्या ना मिक्सरमध्ये. हां, अजून काय? हळद. हळद. हळद, अजून मॅगी मसाला. हां, मॅगी मसाला, हळद आणि थोडंसं मीठ चवीनुसार. आणि ते पीठ 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 काय आहे ते कशाचं? बेसन पीठ. बेसनचं पीठ. बेसनचं पीठ, ओरिजिनल बेसनचं पीठ. मित्रांनो आमच्यात हरभर होतं, ते हरभर आम्ही गिरणीमधून दळून आणलं, त्याचं बेसनचं पीठ केलं होतं आणि तेच पीठ इथं वापरले बरं का. त्यानं ओरिजिनल अशी चव येते. आता ह्याचं काय करायचं आहे? आता ही आळूच्या पानात असं भरायचं, म्हणजे असं भरायचं. असं पाणी जरा गरम करायचं, त्या गरम पाण्यावर चाळून ठेवायची. हां, चाळून ठेवून वापलायला लावायचं. म्हणजे आता मित्रांनो काय करायचं माहिती आहे का, ह्या अशा ती पीठ जे आहे ना ते जास्त घट्ट पण करायचं नाही, जास्त पातळ पण करायचं नाही, नॉर्मलच करायचं. असं जेवढं गरजेनुसार पाणी वापरायचं आणि करायचं. आणि ह्याच्यावरती ती थापून घ्यायचं, भरून घ्यायचं आणि त्याची अशी कच्ची आधी वडी तयार करायची. आणि ती वडी तयार झालेली असते ना, ती एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं, गरम करायचं, त्याच्यावर चाळण ठेवायची आणि सगळ्या वड्या त्यावर ठेवायचं आणि त्याला वाफलून घ्यायच्या. बरोबर आहे ना? वाफलून घेतल्यानंतर परत अशा पुडी करायच्या. हां परत तेल टाकून तळायचं. हां, म्हणजे आपण त्यांना पुन्हा सांगू की जसं करेल तसं. हां, आता हे करायला लागली बरं का पिठं. तर बघूया आपण. तर मित्रांनो याच्यामध्ये थोडासा सोडा घालायचा आहे. थांब धर, टाकवा सोडा आहे थोडा. बघ बस का एवढा? बस का एवढा? बघा एवढा थोडासा सोडा टाकलाय. सोडा टाकल्यावर ते जास्त म्हणजे चांगलं असं स्पंजी वगैरे तयार होते ते वड्या, त्याच्यामुळे थोडासा सोडा घातलाय. बघा मित्रांनो असं सगळं थापून ते म्हणजे त्या पानावरती असं पीठ थापायचं व्यवस्थित. आणि ते असं त्याला दाबून असं घ्यायचं, बंद करून घ्यायचं ते तोंड. तुम्ही बघू शकता आई कशी करते ती. हो का, असं पीठ त्या पानावरती ठेवायचं थोडं थोडं. एका बाजून ठेवते काय? एका बाजून दुसरी बाजू असल्यावर झाकते काय? बघा मित्रांनो असंच करायचं. म्हणजे पान जे आहे ना त्याला म्हणजे मध्यभागी त्याची अशी रेषा असते. मी तुम्हाला दाखवतो, एक मिनिट थांबा. बघा हे जे पान आहे त्याच्या मध्यभागी अशी रेषा असते. एका साईडवर असं पीठ ठेवायचं आणि दुसरी साईड आहे ती ह्याच्यावर अशी झाकायची अशी. त्यानं असं मस्त असं बंदिस्त वडी तयार होते. आणि ह्या सगळ्या वड्या आहेत ना हे केलेल्या, हे नंतर गरम पाण्यावरती एक चाळण ठेवायची आणि हे करून उकलून घ्यायचं, म्हणजे असं वाफलून घ्यायचं. ते आपण पाणी गरम करायला मित्रांनो ह्या पद्धतीनं असं पाणी उकळा ठेवलं होतं, त्याच्यावर अशी चाळण ठेवली आणि ह्या चाळणीवर आता ह्या सगळ्या वड्या थापल्यात का नाही हे आपण ठेवून द्यायच्या. तामकी हो का, अशा वड्या सगळ्या ठेवून द्यायच्या. आता सगळ्या वड्या ठेवल्या तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो. तर मित्रांनो मस्तपैकी असं वाफरलंय बघा, काढून बघूया ते. बघा मस्तपैकी अशा वड्या वापरल्या त्या. आता त्याला आपण काढून घेऊया एक 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 एक.
हो का मित्रांनो, अशा वापरलेल्या वड्या आपण काढून घेतल्या त्या आणि ह्या पद्धतीनं बघा अशा कट करून घ्यायच्या त्यांना. बघा अशा अशा सगळ्या वड्या आपण कट करून घ्यायच्या आहेत. अशा सगळ्या वड्या कट करून घेऊया आपण सगळ्या आधी. बघा मित्रांनो, अशा सगळ्या वड्या मम्मी कट करून घेत आहे आणि हे लय मस्त लागते बरं का. असं कच्चंच खा वाटतंय मला. बघा असं पण लई चव लागते बघा. मी असं कच्चे खातो एक वडी. मस्त लागते. आता इथे कढई ठेवली बघा आपण. कढईमध्ये आपण आता तेल ओतणार आहे. तेलकट होईल ना, त्यामुळे थोडंच ओततो बघा. म्हणजे ह्या आळूवडी बघा जास्त तेलकट नको, त्यामुळे आपल्याला त्याचा फायदे पण होणार आहेत जास्त तेलकट असल्यामुळे. म्हणजे त्या जास्त तेलकट नसल्यामुळं. बघ केवढं मम्मी केवढं होतात बघ. तर बघा फक्त 2 पळ्या, फक्त 1.5 पळ्याच तेल ओतले आणि त्याच्यामध्ये आपण सगळं हे वड्या असं तळून घ्यायच्या आहेत थोडं थोडं टाकून. जास्त तेलकट नाहीत होत या, त्यामुळे आपल्या शरीरासाठी पण छान आहेत. जास्त तेलकट खाल्ल्यामुळं कसं हे होतं ना. टाक आता. टाकली नाही का? तर याच्या आधी आमच्या विद्यानं भाकरी केलं होतं बरं का मित्रांनो, त्याच्यामुळे हे सगळे घाण पडले. त्यामुळं त्याला थोडं इग्नोर करा तुम्ही. ते अजून लहान आहे, तिला एवढं जमत नाही. अशा सगळ्या वड्या तळून घ्यायच्या. तळून म्हणण्यापेक्षा अशा भाजून घ्यायच्या, कारण तळतो आपण जास्त तेलामध्ये तळत असतो. असं थोडं तेल टाकून अशा भाजून घ्यायच्या. बघा मित्रांनो, हे पूर्ण अशा वड्या भाजून झाल्या त्या भाजल्या तर आता हे काढायच्या आहेत बघा. ह्या पद्धतीने अशा सगळ्या भाजल्या होत्या आणि काढायच्या आणि बाकीच्या हे वड्या आहेत ती पण सगळ्या अशाच तळून घ्यायच्या थोडं थोडं तेल टाकून. ठीक आहे, आता आपण हे काढून घेऊया. बघा मित्रांनो, अशा पद्धतीनं सगळ्या वड्या मी भाजून घेतल्यात अशा आईच्या देखरेखीखाली. हो का, अशा झाल्यात. एक नंबर झालेत बघा. खायला पण एक नंबर लागतात. तुम्ही पण अशीच करून खावा. चला बाय बाय, टेक केअर.